हाय फ्रेंड्स, आज आपण मस्त असं पौष्टिक पराठा कशा प्रकारे तयार करायचा आहे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा। तर पराठासाठी लागणारे साहित्य आपण इथे सर्व घेतलेले आहे। सर्वात आधी शिमला मिरची 2 कट करून घेतली आहे, एक बीट ते कद्दूकस करून घेतलेले आहे आणि 2 कांदे मीडियम साईजचे कट करून घेतलेले आहे बारीक, आणि टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घेतलेले आहे, काकडी सुद्धा किसून घेतली आहे आणि गाजर सुद्धा किसूनच घेतलेले आहे। आणि इथे मी छोटे 2 बटाटे हे बॉईल करून घेतलेले आहे। थोडेसे मक्याचे दाणे सुद्धा फ्रेश आहे, काढून घेतलेले आहे। तर आता आपण हे सर्व साहित्य पराठासाठी वापरणार आहे। सर्वात आधी इथे आपण 4 हिरव्या मिरच्या, 7-8 लसूण आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा बारीक करून घेतलेले आहे। हे आपल्याला फोडणीला लागणार आहे। तर आता आपण फोडणी घालून घेऊया। 1 नंबर पराठा तयार होतो। सर्व भाज्या एकदम पौष्टिक आहे आणि फायबर सुद्धा भरपूर प्रमाणात आहे भाज्यांमध्ये। तर तुम्ही लहान मुलांना सर्व जणांना हा पराठा नाश्त्यामध्ये तयार करून देऊ शकता। इथं आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण सर्वात आधी 1 पळी ऑइल टाकून घेऊया। ऑइल आपला गरम झाला आहे, त्याच्यामध्ये थोडासा जिरा टाकून घेऊया, थोडीशी मोहरी आणि आपण हे वाटलेले हिरव्या मिरची, लसूण आणि आला टाकून घेऊया। छान 1 मिनिट परतून घ्यायचं आहे। मिरची ठेचताना इथं थोडंसं मीठ सुद्धा वापरलेली आहे मी। आता आपण इथं 7-8 काजू घेतलेले आहे, ते बारीक असे ठेचून घेतलेले आहे, ते सुद्धा याच्यात ऍड करायचं आहे आपल्याला। काजूनी मस्त असं पराठा 1 नंबर लागतो। सर्वात आधी आता आपण कांदे वापरूया। कांदे परतून घेऊया 2 मिनिटं। कांदा आपला परतून झालाय, आता आपण टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटोला सुद्धा 2 मिनिटं परतून घेऊया। आता आपण त्याच्यामध्ये मक्का घेतले होते ना आपण, मक्याचे फ्रेश दाणे, ते आपण थोडेसे ठेचून घेतलेले आहे, कारण आपल्याला पराठा बनवताना व्यवस्थित सगळा मसाला तयार झाला पाहिजे याच्यासाठी। आता आपण सर्व भाजी याच्यामध्ये ऍड करून घेऊया। आपण बारीक कद्दूकस केलेले काकडी ते सुद्धा टाकून घेऊया, बारीक कद्दूकस केलेले गाजर, बीट आणि शिमला मिरची। शिमला मिरची आपल्याला इथं थोडीशी कमी वापरायची आहे, प्रत्येक भाज्यांपेक्षा, सर्व भाज्यांपेक्षा थोडीशी भाजी शिमला मिरची कमीच वापरायचं आहे। सर्व आपण आता मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आता आपण बटाटा शेवटला ऍड करायचा आहे, कारण आपण बटाटा 50% बॉईल करून घेतलेले आहे। 50% भाजी शिजून घ्यायचा आहे, मगच आपल्याला बटाटा याच्यात ऍड करायचा आहे। आता आपण याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेऊया, अर्धा चमच मीठ, 7-8 ब्लॅक पेपर बारीक करून घेतलेले आहे, थोडीशी हळद, अर्धा चमच लाल तिखट, चवीनुसार गरम मसाला, अर्धा चमच धना पावडर, थोडासा जिरा पावडर, सर्व मिक्स करून घेऊया। इथं आपल्याला पाणी अजिबात वापरायचं नाहीये, फक्त भाज्यात परतायचं आहे आणि व्यवस्थित भाज्या शिजून घ्यायचं आहे। कच्ची भाजी अजिबात राहिली नाही पाहिजे। पाहू शकता आपल्या भाजीचं किती सुंदर असं रंग आलेला आहे, 1 नंबर। हा पराठा मस्त असं चविष्ट आणि एकदम पौष्टिक आणि हेल्दी आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नाश्ता नक्की एकदा बनवून बघा। पाहू शकता आपली भाजी मस्त असं व्यवस्थित परतून तयार झालेली आहे। 2 मिनिटं ती भाजी शिजते, कारण सर्व आपल्या भाज्या व्यवस्थित शिजली गेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये राहिलेला बटाटा ऍड करूया। बटाट्याला बारीक करून घेतले आहे मी। बटाटा उकडताना इथं थोडंसं मीठ वापरलेले आहे बटाट्याला,
तर आता आपण व्यवस्थित भाजीमध्ये बटाटा मिक्स करून घेऊया. पाहू शकता छान असं मिक्स झाले सर्व व्यवस्थित. एक मिनिट आपण परतून घेऊया व्यवस्थित. मसाला 1 मिनिट छान असं परतून घेतलेले आहे. बघू शकता छान तयार झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली फ्रेश कोथिंबीर टाकूया. मिक्स करून घेऊया व्यवस्थित. थोडीशी मसाला चटपट होण्यासाठी अर्धा चम्मच चाट मसाला वापरूया. अर्धा निंबू पिळून घ्यायचा आहे. आता मिक्स करून घेऊया व्यवस्थित. बघू शकता किती छान असं पराठ्यासाठी आपला मसाला रेडी झालेला आहे. एकच नंबर. मस्त असा सुगंध सुटलेला आहे. एक नंबर खमंग. आता आपला मसाला थंड करण्यासाठी ठेवून देऊया. गॅस आपण इथं बंद केलेला आहे. तोपर्यंत आपण इकडे पीठ मळून घेऊया पराठ्यासाठी. इथं आपल्याला गव्हाचं पीठ वापरायचं आहे. जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो तशाच प्रकारचे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. पिठामध्ये थोडासा चवीनुसार मीठ टाकून घेऊया. थोडं थोडं पाणी ऍड करून पीठ छान असं मऊसर मळून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त असं पीठ आपलं मळून रेडी झालेलं आहे. पीठ थोडा जास्त वेळ मळायचा आहे जेणेकरून आपले पराठे मस्त असे मऊसूर तयार होतात. आपण वरून थोडासा ऑइल लावून छान असं मळून घेऊया. पाहू शकता मस्त पीठ आपलं मळून रेडी झालेलं आहे. पीठ आपण एक 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया. वरून झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया. आपलं पीठ मळून 10 मिनिटं झालेले आहे. आता आपण पराठे बनवून घेऊया. बघू शकता छान पीठ मळलंय, मऊसूर झालंय. पराठ्यासाठी आपण अशा प्रकारचे गोळे गोळे तयार करून घेऊया आधी. बघू शकता सर्व गोळे मी इथं रेडी करून घेतलेले आहे. आता आपण सारणाचा सुद्धा गोळे तयार करून घेऊया. अशा प्रकारे पाहू शकता अशा प्रकारे आपण सर्व गोळे रेडी करून घेतलेले आहे. जेवढे पीठ आहे तेवढेच आपला मसाला सुद्धा रेडी झालेला आहे. छान असे गोळे तयार करून घेतलेले आहे. यांनी काय होतं आपला हात पुन्हा लाटताना वगैरे चपाती भरत नाही आणि व्यवस्थित आपला पराठा तयार होतो. त्यामुळे आधी अशा प्रकारे आपल्याला सर्व गोळे तयार करून घ्यायचे आहे. पिठाचा सुद्धा आणि मसाल्याचा सुद्धा. सर्वात आधी एक हुंडा घ्यायचा आहे. आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. वर खाली सुकं पीठ लावून घ्यायचं आहे. पाहू शकता अशा प्रकारे थोडंसं लाटून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये आपण हे तयार केलेला हे टाकायचं आहे मसाला. अशा पद्धतीने जसं आपण पुरणला चपात्या पोळीसाठी पुरण भरतो ना तशाच प्रकारे आपल्याला भरून घ्यायचं आहे. वरचं एक्स्ट्रा पीठ काढून टाकायचं आहे. असं हलक्या हाताने थोडंसं दाबून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला खाली सुकं पीठ टाकून लाटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने एकदम हलक्या हाताने लाटायचं आहे.
पराठा जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, मीडियम साईजचा आपल्याला इथं पराठा रेडी करायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे. आता आपण हा पराठा शेकून घेऊया. पोळी टाकून घेऊया. पराठा टाकून झालाय आपला. आलटून पलटून दोन्हीकडून बारीक गॅसवर मस्त असा खरपूस पराठा भाजून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे दोन्हीकडून ऑइल लावायचं आहे आपल्याला. पाहू शकता अशा पद्धतीने. आता आपण एक प्लेटीत काढून घेऊया. छान असे पराठा आपले तयार झालेला आहे. मस्त असं शेकलंय बघू शकता दोन्हीकडून. इथं आपण एक प्लेट घेतलेली आहे, प्लेटीत काढून घेऊया. सर्व अशा प्रकारे बनवून घेऊया पराठे. पाहू शकता किती मस्त असे आपल्या पराठा रेडी झालेले आहे. एकच नंबर. बघू शकता, तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते. दोन्हीकडून मस्त असे पराठे आपले रेडी झालेले आहे. पाहू शकता एक नंबर. किती सुंदर पराठा रेडी झालेत पाहू शकता. खायला सुद्धा एकदम पौष्टिक आहे आणि टेस्टी सुद्धा तेवढेच आहे आणि हेल्दी सुद्धा मस्त आहे. एकच नंबर. हा पराठा एकदम मस्त आहे. नाश्त्यासाठी तुम्ही सकाळ संध्याकाळी कधीही एनी टाइम बनवू शकता आणि लहान मुलं सुद्धा आवडीने खातात. नाश्त्यामध्ये पौष्टिक पराठा एकच नंबर तयार होतो. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की बनवा आणि तुम्हाला हा पराठाचा व्हिडिओ कसा वाटलं नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. तुम्हाला हा पराठा मी दही सोबत सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता किंवा सॉस सोबत सुद्धा खाऊ शकता. एकच नंबर.